त्यांना सध्या एक नाव धुराळ उडवत आहे, ते म्हणजे आमदार गोपीचंद पडळकर. नुकत्याच झालेल्या विधिमंडळातील एका हाणामारीच्या प्रकरणामुळे त्यांनी पुन्हा एकदा राज्याचं लक्ष आपल्याकडे वेधून घेतलंय. जितेंद्र आव्हाड यांनी वापरलेल्या मंगळसूत्र चोर या एका शब्दावरून पडळकरांचे कार्यकर्ते आणि आव्हाडांच्या कार्यकर्त्यांमध्ये तुफान राडा झाला. नंतर पडळकरांनी माफी मागितली खरी, पण एक प्रश्न मात्र उरला, विधान भवन हे जनतेच्या प्रश्नांसाठी आहे की राड्यासाठी? पडळकरांचा स्वभावच मुळी आक्रमक आणि शरद पवारांवर, अजित पवारांवर त्यांची टीका नेहमीच चर्चेत असते. त्यामुळे ते नेहमीच वाद आणि विरोधाच्या भोवऱ्यात सापडलेले असतात. पण नेमके कोण आहेत हे गोपीचंद पडळकर? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यातही आवडते नेते कसे झाले? पडळकरांमध्ये एवढं काय आहे की विरोधक गोंधळलेले, कार्यकर्ते भारावलेले आणि फडणवीस समाधानी? चला तर त्यांच्या राजकीय प्रवासाची आणि त्यांच्या व्यक्तिमत्वाची धुमस जरा समजावून घेऊया. गोपीचंद कुंडली